विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? चला तर मग पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर 2024च्या प्रश्नांची सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, वाचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? ऑप्शन 1 चुली, 2 मुली, 3 जुली आणि 4 फुले. तर करेक्ट उत्तर आहे मुली. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरू गेली. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपल्याला क्रियेविषयी माहिती सांगणारा शब्द. तर इथे जाण्याची, गेली ही क्रिया झालेली आहे. तर ती क्रिया कशी झालेली आहे? तुरुतुरू झालेली आहे. तर तुरुतुरू हा क्रियाविशेषणाचा शब्द आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे आणि तो जाण्याची रीत कशी आहे हे आपल्याला सांगतो. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, पर्याय नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंथरूण पांघरूण या सामासिक शब्दाचा समास कोणता? अव्ययभाव समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास. तर अंथरूण आणि पांघरूण असा शब्द असल्यामुळे हा द्वंद्व समास आहे. तर करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा. शब्द आहे संरचना. तर संरचनाचा समानार्थी शब्द खालील ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन नजाकत, 2 भूमिका, 3 भूषण, 4 ठेवण. करेक्ट आन्सर आहे ठेवण. संरचना म्हणजे ठेवण. नेक्स्ट क्वेश्चन, पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग, 2 सकर्मक भावे, 3 अकर्मक कर्तरी, 4 कर्मणी. तर हा कर्मणी प्रयोग आहे, म्हणजे कर्मानुसार वाक्य बदलते. पुढचा प्रश्न आहे, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले आहे? आरा देशपांडे, बासी मर्ढेकर, विवा शिरवाडकर, पद्मा गोळे. तर याचा करेक्ट आन्सर आहे बासी मर्ढेकर, पर्याय क्रमांक 2. पुढील क्वेश्चन आहे, फू बाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आत्मचरित्र म्हणजे स्वतःची जीवनगाथा लिहिले, जो लिहितो, स्वतः लिहितो, त्याला आपण आत्मचरित्र असं म्हणतो. तर ऑप्शन 1 आहे विठ्ठल उमे, 2 यदुनाथ थत्ते, 3 अच्युत गोडबोले आणि 4 वसंत जोशी. तर फू बाई फू हे आत्मचरित्र विठ्ठल उमे यांचं आहे. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्ध अर्थाची नाही? तर याच्यामध्ये तुम्हाला अशी जोडी शोधायची आहे की ज्याचा समान अर्थ असू शकतो किंवा वेगळा, विरुद्धार्थी नसणार आहे. पहिला आहे स्वाधीन पराधीन. तर स्वाधीनचा विरुद्धार्थी पराधीन आहे. द्वेषचा विरुद्धार्थी स्नेह आहे. अलग विलग, अलग आणि विलग हे दोन्ही समान अर्थाचे शब्द आहेत. सत्वर आणि सावकाश हे विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. तर आपला करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, अलग आणि विलग म्हणजे दोन्हीही समानार्थी शब्द आहेत आणि आपल्याला विरुद्ध अर्थी नाही असा शब्द शोधायचा होता. त्यामुळे करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन, 2 सुंदर वस्तूमधील साम्य ओळखणे कठीण काम होते या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला नाही? कुरूप. तो कुरूप हा सुंदरचा विरुद्धार्थी आहे. सेकंड आहे भेद, तो साम्याचा विरुद्धार्थी आहे. थर्ड ऑप्शन आहे सोपे, तो कठीणचा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे आपला पर्याय आहे करेक्ट पर्याय पर्याय क्रमांक 4 पारख. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. म्हणजे याच्यामध्ये असा एक शब्द आहे की ज्याचा अर्थ वेगळा येतो आणि जे 3 ऑप्शन आहेत त्यांचा अर्थ सारखा असेल. निष्कारण, सकारण, अकर, विनाकारण. तर निष्कारण, विनाकारण, अकर हे सगळे समानार्थी शब्द आहेत, सारख्या अर्थाचे शब्द आहेत. आणि सकारण म्हणजे कारणासहित, तर तो तेवढा एक वेगळ्या अर्थाचा शब्द येतो. त्यामुळे करेक्ट पर्याय पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता? बघा, पहिला डोळ्यांनी अश्रू, गंगा नदीचे पवित्र जल, कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम, दारात हत्ती, झुलण्या इतकी संपत्ती. तर याचा करेक्ट आन्सर आहे कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम. आपण म्हणतो की माझ्या गंगाजळी एवढे पैसे आहेत, की माझी गंगाजळी एवढी आहे. तर त्याचा अर्थ की एवढी रक्कम जी कायम स्वरूपी ठेवलेली आहे, जी कधी खर्च नाही करत आपण. मरगळ घेणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडा.
खाईत पडणे, जीवाचा आकांत करणे, भांबावून जाणे, ग्लानी येणे. तर याचा पर्याय करेक्ट आहे तो म्हणजे ग्लानी येणे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? डोळ्यात केर, हातात हुंकर, लेकी बोले सुने लागे, मानेवर गळू नि पायाला आळू, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. म्हणजे याच्यामध्ये 3 पर्याय असे आहेत की ज्यांच्या म्हणीचा अर्थ हा सारखा निघतो. डोळ्यात केर, हातात हुंकर, तसंच मानेवर गळू नि पायाला आळू, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, ह्या तिघांचा अर्थ हा सेम निघतो. लेकी बोले सुने लागे याचा अर्थ दुसरा निघतो, म्हणजे एकाला बोलणं आणि दुसऱ्याला लागणं, त्यामुळे हा पर्याय करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढील पर्याय नेक्स्ट क्वेश्चन आहे, तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती? तम अधिक गुण, तमा अधिक गुण, तम अधिक गुण, तमो अधिक गुण. तर याचा करेक्ट पर्याय आहे पर्याय नंबर 3, तम अधिक गुण. तिथे अधिकचं चिन्ह प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सामान्य नाम आहे? वयाच्या 12व्या वर्षी मी 7वी पास झालो. इथे अधोरेखित शब्द नाही आहे, तर इथे अधोरेखित आहे 12व्या. त्याच्यानंतरचा मानवता हाच खरा धर्म आहे, इथे अधोरेखित आहे मानवता. गावोगावी नारद मुनींची संख्या बाधली आहे, इथला अधोरेखित शब्द आहे नारद मुनींची. बोलावणे आल्याशिवाय जाणार नाही, इथला अधोरेखित शब्द आहे बोलावणी. शब्द अधोरेखित नसल्याबद्दल क्षमा असावी. आणि करेक्ट पर्याय आहे तो म्हणजे नारद मुनी. आपल्याला सामान्य रूप सांगायचं तर सामान्य नाम सांगायचं तर नारद मुनी हे सामान्य नाम आहे, त्यामुळे तुमचा करेक्ट पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणून टाकली. तर या वाक्यात एकूण किती विशेषणे आली आहेत? तर या वाक्यामध्ये 3 विशेषण आहेत. एक म्हणजे खणखणीत आवाज, आवाजासाठी वापरलेलं विशेषण खणखणीत. दुसरं आहे भाषण, भाषण कसं होतं तर ठणठणीत भाषण होतं. आणि सभा ही दणाणून टाकली, त्यामुळे खणखणीत, ठणठणीत आणि दणाणून अशी 3 विशेषणे इथे आलेली आहेत. त्यामुळे तुमचा करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. इथे चुकून पर्याय क्रमांक 1 झालेला आहे, पण तुमचं करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 4. 3 विशेषण आहेत. पुढील क्वेश्चन आहे, स्वच्छता हीच खरी संपत्ती. ह्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर या वाक्यातलं जे क्रियापद आहे ते आहे अध्याद्रुत. ओके, तर करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. इथे अधोरेखित शब्द आहे मावशीने, तर ही जी विभक्ती आहे ती तृतीया विभक्ती आहे. ने ए शी ही जी तृतीयेची विभक्ती आहे तर ती इथे तृतीया विभक्ती आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेने प्रयोग केले. हा वाक्यप्रचार ओळखा. तरी हा वाक्यप्रचार मिश्र वाक्यप्रचार आहे, कारण इथे आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचे प्रयोग केले. 2 वाक्य मिश्र केलेली आहेत म्हणून हा शब्द वापरून. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता? अयोग्य विग्रह म्हणजे सामासिक शब्दाचा जो आपण विग्रह करतो म्हणजे फोड करतो ती कशी आहे? प्राप्त धन, प्राप्त आहे धन जास्तो. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. वनभोजन, वनातील भोजन. आणि विट्टी दांडू, विट्टी अथवा दांडू. तर इथे आपल्याला अयोग्य विग्रह शोधायचा आहे. इथे जर चौथा पर्याय बघाल विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू असं पाहिजे होतं. आपण विट्टी दांडू खेळण्यासाठी विट्टी पण वापरतो आणि दांडू पण वापरतो, विट्टी अथवा दांडू नाही वापरत. तर करेक्ट पर्याय आहे तुमचा पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो या वाक्याचा काळ ओळखा. अपूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ. तर आपणच आपल्या गैरसोयी निर्माण करत असतो हा रीती वर्तमान काळ आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कावळा म्हणजे गोंडी भाषेत काय?
तर गोंडी भाषेमध्ये कावळ्याला कोणता शब्द वापरला जातो? काकाड, रवनाल, बारडा, पोनाड. तर करेक्ट आन्सर आहे काकड, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शीघ्रकोपी म्हणजे? मोजक्या शब्दात बोलणारा, श्रम करून जगणारा, अतिशय लवकर बोलणारा, अतिशय लवकर रागावणारा. साधा प्रश्न आहे. शीघ्र म्हणजे लवकर, कोपणे म्हणजे राग येणे, तर ज्याला लवकर राग येतो तो म्हणजे शीघ्रकोपी. अतिशय लवकर रागावणारा, पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? इथे तुम्हाला संधी सांगायची आहे. पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. तर मनस्ताप हा विसर्ग संधी आहे, म्हणजे याची संधी कशी होते? मन अधिक ताप. तर मन नच्या नंतर विसर्ग येतो म्हणून ही विसर्ग संधी आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, शहाणा, शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? भाववाचक नाम, विशेष नाम, समुदायवाचक नाम और सामान्य नाम. तर शहाणा, शहाणपणा हे भाववाचक नाम आहे. याच्यामधून आपल्याला शहाणपणेचा भाव कळतो. तर आज आपला हा व्हिडिओ इथे मी संपवत आहे. थँक्यू.